आता सकाळी 5:30 झाले आणि पालखी निघाली आहे. सर्व आता निघतातच आहे. आम्ही हमेशा लेटच असणार आहे. आमचं सगळे लोक जातात, मग आम्ही चहा पियायला जातो कारण की आम्ही लेट उठतो. काय लवकर नाही उठत. आणि एकतर ही तर मस्त मध्ये झोपलेली म्हणून हिचं काय नाही. आणि आम्ही इकडे झोपलेले रात्रभर, पूर्ण दव वगैरे आमच्या अंगावर पडलेला. ही आमची हालत आहे. आम्हाला चालायलाच नाही होते. पाय झोपून उठल्यानंतर इतके जास्त दुखतात की काय बोलायलाच नको. रात्री मालिश करून कितीही झोपलं तरी काहीच फायदा नाही आहे. आणि आम्हाला टाकून सर्व गेले पण पुढे, नाही तर कोण आहे आमच्यासोबत. चल पाय तर पड, पाय तर पड. आता आम्ही लोक इकडे दर्शन करायला जातोय. म्हणजे दर्शन करायला आलो. अच्छा, फोडणीचा भात आहे आणि साबुदाणा वडा आणि चटणी. आणि हे आमचे सेवेकरी सर्व. मला टाकून पुढे आले ना. आणि आमच्या पाय दुखतात आणि एकटं खायला पण बसले. मला टाकून हे लोक. ओढणी काढायची, ओढणी काढा. आता काय झालं, झोपली नाही. आत्ताच मी तुला बघितलं, डोळे ओपन होते. गुदगुदी कर कशी बघू उठले का जागी. आम्हाला टाकून टाकून पुढे येतात ना. बसा नाही, आम्ही जातो. इकडे ना, इकडे इकडे काय करतोय तू? तुझ्या त्याची जागा. आम्ही आता केले घेतल्यात ना, लाईन आहे म्हणून तू साप. अच्छा, माझा केले संपून तिथे जाऊ, मग वडे आणि चटणी घेऊन. तुम्ही माकडच आहेत, तुम्हाला केळी आवडतात. त्या केळी खायला बसल्यात. किती अर्धा डझन उचलून आणले काय धापून? चोर सात. काय बोलता तुम्ही? हॅलो गाईड्स बोला तुम्ही. टाकून फोन बघत राहतात, आराम पण नाही करत हे लोक. प्रसाद भेटलाय. इकडे आमचा मालिश चालू आहे आणि हे लोक आमची मस्ती संपत नाही. मला टाकून जेवायला बसले. त्यांना एवढी भूक लागलेली की ती बिचारी अर्धी का झोपलेली, ती उठेपर्यंत पण थांबले नाही, लगेच गेले जेवायला. स्पेशली बुक्कडा लोकेश आहे, हाच तो लोकेश. जेवा जेवा. हा, हे लोक आमच्यासाठी थांबले नाही, स्वतः जातात पटापट. मस्त. मला श्रीखंड द्या. आज श्रीखंड पुरी आहे. मस्त गरम गरम पुरी काढली आहे आणि आता गरम गरम जेवण सर्व करतात. आज आहे भात, डाळ, छोल्याची भाजी, पुरी, इथे पापड, इथे सलाड आणि हे श्रीखंड पुरी वाटली. माझी डिश घेऊन मीच्याकडे पकडायला दिली आहे. आज फक्त काय खाणार आहे तू? श्रीखंड पुरी आणि या सगळं जेवण. जेवा जेवा. हाय हाय. हा, घेतला श्रीखंड पुरीचं. पुन्हा डब्बाच उचलून घेऊन आली. ही एकदम गोड खाण्याची भुक्कड मुलगी आहे. बहिणीला साथ देण्यासाठी तिचा भुक्कड भाऊ पण आलाय. कसं वाटतं आज श्रीखंड पुरी खाऊन? आजच्या दिवसाची वाट बघतो. डाएट काय असतं? डाएट नावाची गोष्ट आपल्या लाईफमध्येच नाही आहे. वापस घेऊन आली. झोपलाय तर लोक बघा कसे त्रास देतात त्याला.
विद्या स्पॉन्सर आहे, सगळ्यांना पार्टी देते आहे बघा. आईस्क्रीम्स वगैरे घेऊन हॉटेलला घेऊन आली आहे. हे दाखव तिने किती आईस्क्रीम घेतले. एवढे आईस्क्रीम घेतले. तुम्ही आईस्क्रीम नाही घेणार आहे? मी आईस्क्रीम नाही खात, मला नाही आवडत. अच्छा, थँक्यू विद्या, थँक्यू. इकडे बघा या लोकांना मेकअप चालू झाले आता. मेकअप हेअर आर्टिस्ट ह्यांना DM करा हेअरस्टाईलसाठी. आणि हे मेकअप आर्टिस्ट, ए वाव, मेकअप आर्टिस्ट हेअर स्टायलिश मस्त. ग किती मेकअप करते? मेकअप झाला आता, आम्ही निघतो. आमची निघायची तयारी निघतात कुठे? अजून त्यांचे भजनं चालू आहेत. नाही. आमची येतील मागे, आम्ही जाणार. नॅचरल ब्युटी ही कुठे आहे? ही बघ, ते पण भुताऱ्यासारखे कशाला बसले? आम्ही निघणार आहेत आता. ती आम्हाला तयारी करूनच नाही देत. कोण नक्की टाकणार आहे का तू ब्लॉक मध्ये? नाही, नुसतीच काढते. लोक सारखं काय नाही का खात पीत राहतात. खावाचा नाही दातकाला दिले ज्यूस पितो. मी पण घेते, मला पण पाहिजे आता. जाऊया जरा तिकडे, अध्यक्ष वगैरे बसले, त्यांना भेटून येऊया. किती तास झोपणार तुम्ही? आल्यापासून झोपले 6 तास. जास्त तुम्ही झोपा काढत होते. हे ह्यांना बोलते मी, तुम्हाला नाही बोलते. हा, तुम्हीच ते सगळं काम करत होते आणि तुम्ही झोपलेलात. कसं वाटतं तुम्हाला? झोपलेलं युट्यूब नाही, तुम्ही झोपलेलात. सेकंड झोपलं नव्हतं तुझं. पण युट्यूब तुम्ही सेवेकरी आहात. लाईव्ह तुम्हाला झोपलं होतं. तुम्ही सेवेकरी आहात, तुम्ही तिकडे मदत करायला पाहिजे जेवण वाढताना. तर तुम्ही झोपा काढतात आहे. जेवण वाढताना श्रीखंड काढताना कोणी काढलं? नाही, तुम्ही नव्हतात ते. बघ परत बघ. ते हार्दिकाचे पप्पा होते, बरोबर ना? हार्दिकाचे नव्हते पप्पा. की नाही? हे नव्हते ना? बघितलं, माझा मोबाईल गेलेला आहे. मी एकटीच खोटी नाही, खरं नाही बोलू शकत. ते सर्वच खरं बोलतात. झालं? अरे बापरे, इनविजिबल ढोल आहे यांच्याकडे. कलिंगडचा ज्यूस आणणार तेव्हा तुला मी हाय करणार. चला थोडं कोणाची तरी मदत करूया, बघूया हाय करतात की नाही. पडलं. थँक्यू पण बोलायचं, पण थँक्यू. हा, जागृती. काय नाव आहे माझं? जागृती. जागृती ना, जागृती. 53 आणि 53. थँक मला कलिंगड ज्यूस दिल्याबद्दल. वेलकम. 20 रुपये. सगळीकडे धंदा करायला चालू करतो हा. कधी लस्सी. माझा टेम्पोचा धंदा आहे. टेम्पोचा. किती रुपये ग्लास आहे? फक्त 20 ला आहे. मी तुला 1 रुपया पण नाही देणार. फ्री मध्ये तुम्हाला फ्री मध्ये. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. ये
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. आता संध्याकाळी 4:30 झालंय आणि आता आम्ही लोक खर्डीवरून पालखी काढून दुसऱ्या स्टॉप पर्यंत जाणार. ओम साई श्री साई. श्री साई. अक्षीला पण गेलं तर मला आवडेल. अरे मंगारचं नाव घेवायचं आहे नाही का? आलू आलू आलू. आता आमचा पालखीचा स्टॉप आलाय आणि आम्ही लोक इकडे नाश्त्यासाठी थांबलो. इकडेच आरती पण होणार आणि सगळ्या फोटोशूटसाठी थांबले. आता लवकर पोचले आज पहिल्यांदा तर फोटो काढतात आहे आम्ही लोक. आज नाश्त्याला चायनीज वेल बनवली आहे. आता आरतीची तयारी करतात आहे. आता आरती होणार आहे. आरतीचा टाइम झालाच आहे.
नियाचे पोहोचली आहे आमच्या हॉल्टवर आणि हे लोक सगळे तिकडे नाचतात आहेत अजून. आम्ही लोक दमलो आता आम्ही चाललो. त्या तुम्ही थकल्या नाही मग तुम्ही नाचायला का नाही गेल्या? लावायला आलेल्या. चला नाचायला मग आता चला नाचायला. ते आले का मग मी जाणार. एकटीसाठी डीजे वाजवणार आहे.
चेंज झालंय. आज कोणतरी अलगच बसले जेवण वाढायला. वाव, गुलाबजामुन, काय भात, डाळ आणि काय कसली भाजी आहे? ओ, पनीरची भाजी आहे. आज पनीरची भाजी आणि डाळ. आज डाळ भात पनीरची भाजी आणि पापड. आणि आज सेवेकरी बदलल्या, दुसऱ्या बायका बसल्या आज जेवण वाढायला. हा 4 दिवसाने आल्या तर हे लोक एकत्र टाटामध्ये जेवायला बसल्यात. म्हणजे त्यांचं किती प्रेम आहे. आयत्या टाटावर जेवायला बसलाय. हाजीर तो हाजीर हे लोक माझं गुलाबजामुन चोरतात ते लोक. गुलाबजामुन चोर आले इकडे. इथे असं की नजरहटी दुर्घटना घटी वाला सीन चालू आहे. लाईट गेली आहे आणि हे लोक पागल सारखे जोर जोरात ओरडतात. तिथून ओरडतात हे लोक ओरडतात. ही बघा एक सेवेवाली दुसरी आली आहे. दाखव किती गुलाबजामुन घेऊन आली आहे. संपला बॉक्स होता, आता संपला, दुसरे आहेत. आणि हे भुक्कड लोकांनी दोन उचलले. ए तू अपने कामों पे चलो, फोकस करो. या मुलगीनी ऑलरेडी 15 खाल्ले गुलाबजामुन आणि हे शिल्लकची आता ही परत खायला आली आहे. शोभते, काकांची मुलगी शोभते. ही आमच्या पलीकडे भस्मेश्वर आलेले आहेत. बोल ना. भस्मेश्वर आल्या. हिने ऑलरेडी 18 किती खाल्ले ग? 20 नाही. गुलाबजामुन खाल्लेस? मग अशी बोलली ही काहीतरी 15 गुलाबजामुन खाल्ले आणि ते खोटा. चुप. इथे शिल्लकचे आहेत ना, हे पण आता खायला आली आहे. आणि काकांची मुलगी आहे आणि त्यांनी पण ताटामध्ये गायब केले 2. त्यांच्या ताटामध्ये आता 5 होते आणि आता 3च आहेत. ह्यांची मुलगी शोभते. ही शोभते ना. 1 नंबरची ऍक्टिव्ह आहे ती. गुलाबजाम खायच्या अगोदर सफेद टी शर्ट होता. गुलाबजाम खाल्ल्यावर कलर आला त्या टी शर्टला. आणि तिला गुलाबजामचा टी शर्टला कलर पण आलेला आहे. तिने गुलाबजाम खाल्ले. घेऊन जाताना मी बघितलं. तिने शर्यत लावली. पूर्ण बॉक्स उचलून घेऊन गेली. बॉक्स खाल्यावर मी 2 बॉक्स खाणार अजून. आता जेवण झालंय आणि आता सगळे लोक इकडे विश्रांतीसाठी थांबले आम्ही. आणि आम्ही कसाराच्या पायथ्याशी आता आहोत आणि सकाळीच लवकर पहाटे घाट चढायला आम्ही घेणार.